आज माझ्या वॉलेट मधले सगळे पैसे गायब झाले होते आणि नक्की काय झालं होतं ते सांगते, पण त्याआधी हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आणि खूप दिवसापासून मला शॉपिंगला जायचं होतं आणि आज संडेची सुट्टी असल्यामुळे मी निघाले बँड्राला. मग बस पकडली आणि पोहोचले स्टेशनला. तिकडनं ट्रेन पकडून दादरला गेलो आम्ही. आणि दादरवरून लकीली आम्हाला इतकी रिकामी ट्रेन मिळाली होती ना, आणि शॉपिंग साठी चाललोय म्हणून किती खुश आहेत बघा ना आम्ही. मग पोहोचलो बँड्रा स्टेशनला आणि तिकडनं ऑटो पकडली आणि पोहोचलो हिल रोडला. आणि आम्ही मार्केटमध्ये 12 वाजता पोहोचलो होतो आणि त्याच्यामुळे काहीच गर्दी नव्हती. संध्याकाळी खूप जास्त गर्दी असते. आणि इकडे ज्वेलरी पण इतके छान छान होते ना, आणि ते अँटी टार्निश असल्यामुळे थोडेसे प्राइजेस सुद्धा होते. पण मी ज्वेलरी वगैरे काही घेतली नाही, पण मला टॉप्स वगैरे घ्यायचे होते ऑफिससाठी, कारण की माझ्याकडे ऑफिसला वेअर करायला कपडेच नाहीयेत. आणि हे स्टेटमेंट जर माझ्या मम्मीने ऐकलं ना, तर ती खूप मारणार आहे मला. मग काही टॉप्स वगैरे घेतले आणि मला जीन्स सुद्धा घ्यायच्या होत्या, त्या पण घेतल्या. आणि इतक्या उन्हामध्ये फिरून इतकं गरम होत होतं ना, मग मस्त अशी कोल्ड्रिंक पिली. मग थोडं फ्रेश वाटायला लागलं. मग सगळी शॉपिंग झाली आणि मग गेलो खायला. मस्त फ्रँकी घेतली होती खायला. फायनली निघालो घरी आणि शॉपिंगने माझी फुल बॅग भरली होती. आणि ही एक बॅग मला हातातच घेऊन जायची होती आणि एवढ्या ट्रेनच्या गर्दीमध्ये ही बॅग आतमध्येच अडकली होती. मग कसं तरी हिला खेचून बाहेर काढलं आणि बस पकडून निघाले घरी. आणि या सगळ्या शॉपिंगमुळे माझं पूर्ण वॉलेट खाली झालं होतं आज. पण ठीक आहे, मी खूप दिवसाने गेले होते शॉपिंगसाठी. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.